इथेच. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता आपले मित्र अविनाश देशपांडेजी आपले स्वतःचे विचार आपल्या समोर मांडतील. या. जय गुरुदेव. मी अविनाश देशपांडे. मला दारू प्यायची सवय होती, अगदी लोकांनी दारुड्या म्हणण्या इतपत. आणि या दारूनच अविनाश देशपांडेचा विनाश केला. कधी केला, कसा केला कळलंच नाही. निमित्त काहीही असेल, अगदी धंद्यातलं किंवा काही क्षुल्लकही. माझी बायको आणि माझी मुलगी अमू या शहरात असून सुद्धा, माझ्या मनात असून सुद्धा माझ्या सोबत नाहीत. याला कारण फक्त दारू. जितकं मी दारूला जवळ करत गेलो तितकी माझ्या जवळची माणसं माझ्यापासून दूर होत गेली. याला कारण फक्त दारूची नशा आणि वांझ पुरुषत्वाचा माज. हो, वांझ. कारण फक्त मुलांना जन्म देऊन पुरुषत्व सिद्ध होत नाही. पुरुषाची सुद्धा काही कर्तव्य असतात की त्याला पाळावी लागतात, आणि मी ती पाळू शकलो नाही. फक्त दारूमुळे. फक्त दारूमुळे. ग्लासातल्या दारूतले दोस्त हे ग्लासातल्या दारू बरोबरच संपतात. माझी दारू संपली, सर्वस्व संपलं, दोस्तही संपले. माझे डोळे उघडले. आता आयुष्य कसं रीत एखाद्या रिकाम्या ग्लासासारखं झालंय. सध्या माझी अमू तिच्या आई बरोबर असते, आणि अमू आणि अंजलीशिवाय माझं जगणं केवळ अशक्य आहे. दारू माणसाच्या हातून काहीही घडवू शकते, काही घडवू शकते, पशु बनवू शकते त्याला. दारूनं अंजलीला माझ्यापासून दूर केलं, माझ्या प्रकृतीची वाट लावली. तरीही तीच अंजली मोठ्या मनानं माझ्यावर मायेची फुंकर घालायला आली. माझ्यातला मी गळून पडला. मला माझीच शरम वाटायला लागली. म्हणतात ना, मॅन फॉरगेट्स, बट आज मी इथं उभा आहे तो फक्त तिच्यामुळेच. तिनं माझी खूप सेवा केली. दारूमुळे माझं लिव्हर खराब झालं होतं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची पाळी आली होती. तिथेही तिनं माझी खूप सेवा केली. त्या हॉस्पिटलमध्ये एका सेवकानं मला आर्ट ऑफ लिव्हिंगची जाहिरात दाखवली, आणि मला जीवन जगण्याची कला मिळाली. ती फक्त एक सुरुवात होती. आज मी दारू मुक्त आहे, आनंदी आहे, आणि अलगद माझ्या काळजात शब्द उमटतात. आय बिलॉंग टू यू. तुम्हालाही, माझी बायको, माझी मुलगी, या दोघांनाही मला हेच सांगावं असं वाटतं. आय बिलॉंग टू यू. जय गुरुदेव. आता काही क्षणांसाठी आपण विश्रांती घेऊया.